महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जामखेड कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि राज्य समन्वयक इक्बाल शेख सह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून जामखेड तालुका अध्यक्षपदी नंदूसिंग परदेशी तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे यांची निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ या संघटनेची जामखेड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंदे, राज्य समन्वयक इक्बाल शेख, बार्शी तालुका अध्यक्ष धीरज शेळके यांच्यासह जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह नगर रोड जामखेड येथे करण्यात आली। जामखेड डिजिटल मीडिया संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार नंदू परदेशी यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्षपदी दत्तात्रय पवार, सल्लागार श्रीकृष्ण दोशी, सचिव पोपट गायकवाड, सहसचिव धनराज पवार तर खजिनदार म्हणून फारुख शेख यांची निवड झाली। कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक वीर, सुजित धनवे, तुळशीदास गोपाळ घरे, अजय अवसरे, रियाज शेख तर सदस्य म्हणून अमृत कारंडे, रोहित राजगुरू, संतोष गायकवाड, धनसिंग साळुंके, ऋषिकेश कुचेकर, सुनील गोलांडे, राजू भोगेल यांची निवड झाली। यासह इतरही डिजिटल पत्रकारांची नोंदणी करून सदस्य नोंदणी करण्याचं संघटनेच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, अशोक निमोणकर, सुदाम बराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, किरण रेडे, राजू भोगेलसह इतर पत्रकारांच्या वतीनं करण्यात आला। यावेळी जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना यांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यकारिणी निवडीनंतर उपस्थितांच्या वतीनं नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। तर आपण सदैव पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देऊ असं संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। डिजिटल मीडियाशिवाय पर्याय राहिलेला नव्हता। मुख्यमंत्री असो अथवा आपल्या गावचा ग्रामसेवक असो, त्याला जर लोकांशी संवाद साधायचा असेल, त्याला जर लोकांना बोलायचं असेल, लोकांना निरोप द्यायचा असेल तर फेसबुक लाईव्ह असेल किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरचं लाईव्ह असेल आणि डिजिटल पत्रकारांच्या मदतीशिवाय हे करणं अशक्य होतं। आणि त्या काळात तुम्हाला, मला आणि जगाला कळून चुकलं की बाबा खरा प्रभावी मीडिया म्हणून जगात डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह पत्रकारितेतला म्हणून नावारूपास येतो आहे। आणि ते आपल्याला कोरोनाचा काळ संपल्यानंतर लगेचच जाणवलं। गावोगावी अगदी 5,000 लोकवस्तीच्या ठिकाणी देखील 3 डिजिटल पत्रकार। आणि परिस्थिती अशी झाली की एखादी पत्रकार परिषद बोलवली तर 150-150 पत्रकार आणि त्यात डिजिटल पत्रकारांची संख्या मोठी, असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं। आणि ते चित्र बार्शीत अनुभवत असताना कोरोनाच्या काळात मग मी राज्यातल्या जे ज्येष्ठ संपादक आहेत किंवा अरुण खोरे असतील किंवा राजीव खांडेकर असतील, या सगळ्या मंडळींशी मी संवाद साधला किंवा डिजिटल मीडिया याला आता पुढच्या काळात खूप महत्त्व आणि प्रभाव त्याचा राहणार आहे। आणि हे सगळं विस्कळीत आहे। विस्कळीत या अर्थानं आहे की बाबा यांना चेहरे नाही। आज एक जमाना असा होता की बाबा अमुक जिल्हा म्हणलं की 4-5 पत्रकारांची नावं सामान्य माणूस सांगायचं। आज तसं राहिलेलं नाही। आज डिजिटल पत्रकारिता प्रभावी झाली पण चेहरे मात्र समाजाला माहीत नाही। तुम्हाला सांगायचं झालं तर की बाबा हे आता आपण देशमुख हत्या प्रकरण एवढं हे करतोय, पण हे सुरुवातीला उचललं कुणी? हे डिजिटल पत्रकार। कुणी उचललं हे सांगू शकत नाही। म्हणजे चेहरे मात्र मागं राहून ही पत्रकारिता मात्र प्रभावीपणे पुढं जात असल्याचं लक्षात आलं। आणि हे सगळं बोलल्यानंतर सगळ्या ज्येष्ठांनी, काही निवृत्त अधिकारी माहिती खात्यातले माझे मित्र की संचालक पदापर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांचे PRO राहिलेले अधिकारी मित्र, त्या सर्वांनी मला सांगितलं की तूच पुढाकार घे, आता तू व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि याला दिशा देण्याचं काम आपण राज्यात सुरू करू। आणि त्यातून या डिजिटल मीडिया संघटनेचा जन्म झाला। माझे सहकारी मित्र बाळासाहेब आता बोलून गेलेले आहेत आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची किंवा पत्रकारांना या संघटनेची खरी गरज काय आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं खरे प्रश्न काय आहेत
ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेच आहे. पुनश्च त्या प्रश्नाचा उल्लेख मी तर करणार नाही, परंतु आज माझ्यासारख्या गोरगरीब आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गेली 20 वर्षापासून प्रामाणिकपणे पत्रकारी करणाऱ्या पत्रकाराला खरा अर्थ हे पत्रकारितेत आणणारे माझ्या आदरणीय गुरुवर्य नासिरबा असतील, अशोक निमनकर असतील आणि यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी पत्रकारितेमध्ये आलो आणि ती प्रगती होत गेली. वेळोवेळी त्यांचे सल्ले ऐकावे लागले, त्यांचे शिव्या शाप खावा लागल्या. म्हणजे मी घडायचं म्हणल्यानंतर टाकीचे गावात शिवे देव पण येत नाही आणि मी घडलो. त्यांनी मला सांभाळलं, चांगलं केलं. नाहीतर ह्या पत्रकारी क्षेत्रामध्ये टिकणं एवढं सोपं नव्हतं. आणि त्यानंतर माननीय इक्बाल सरांची बी गाठभेट रियाजभाई यांनीच घालून दिलेली आहे. जे वस्तुस्थिती आहे ती वास्तव असतं, ते कधी कुणी नाकारून असतं. मी मोठा नसतो, काही नसतो, कुणीतरी त्याच्या पाठीमागं ताकद असते. ती ताकद आज या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांचे कृपाशीर्वाद या कार्यक्रमाला लाभले. सर्वच वरिष्ठांनी या ठिकाणी सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. सगळ्यांनी या ठिकाणी कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि आदरणीय इक्बाल सर आणि त्यांची टीम आणि माने साहेब यांनी जो आमच्यावर विश्वासार्थ केला आहे तो विश्वास आम्ही पुढील काळामध्ये निश्चितच टिकवणार आहोत. आणि डिजिटल मीडिया संघटना ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सगळीकडे काम करते त्याच पद्धतीने जामखेड आणि परिसरामध्ये काम करील. आणि निश्चित या संघटनेचं नाव आणि उच्चांक आणि सभासदांचे प्रत्येक प्रश्न मिटवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नाची सर्वती करण्यासाठी मी आपल्याला ठाम विश्वास देतो की मी ठाम राहील. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.